आजच्या काळात पुसट चाललेली गोष्ट म्हणजे मैत्री. खरी मैत्री काय असते हे आपण कृष्ण आणि सुदामाची या पौराणिक कथेद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला पाहूया. कृष्ण आणि सुदामाने ऋषीच्या आश्रमात सोबत एकत्र शिक्षण घेतलं आणि मग तिथेच जन्म झाला तो त्यांच्या त्या गोड मैत्रीचा. हळूहळू काळ उलटला. सुदामाच्या घरी दारिद्र्य आले. मग त्याची पत्नी सुशीला त्याला म्हणे, मदत मागा कृष्णास, त्याचं मन खूप निर्मळ आहे. मुठभर पोह्याची शिदोरी घेऊन सुदामा निघाला द्वारकेस. जाता जाता त्याच्या मनाला वाटत होतं की आपण पात्र आहोत का आता. मनातील शंका फेटाळत सुदामा द्वारकेस पोहोचला. तिथे सैनिकांनी त्याला रोखले, पण कृष्णाला समजताच तो नंगे पाव श्रीकृष्ण धावत धावत आले आणि सुदामाला घट्ट मिठी मारली व त्याचे राजेशाही पाहुणचारात त्याला लपटले. सुदामानी आणलेले पोह्याची शिदोरी लपवत असताना कृष्णाने ते पाहिले व त्याच्याकडून घेऊन आनंदाने त्याचे सेवन केले. सुदामा 2-3 दिवस तिथे राहिले. श्रीकृष्णांना त्यांची भरपूर सेवा केली. मदत मागायचं कोडं सुदामानं न सांगताच तो घरी परतला. पण परतून घराकडे आल्यावर बघतो तर काय, मोठा राजवाडा, सोने आणि साक्षात लक्ष्मी नांदते त्याच्या दारी. सुदामाच्या त्या व्यथेला कृष्णाने न सांगताच समजले. स्वतः सुखात असतानाही मित्राच्या दुःखाची जाण श्रीकृष्णांनी ठेवली. अशी असावी श्रीकृष्ण आणि सुदामासारखी निस्वार्थी मैत्री. आजच्या काळात आपण पाहतो की खूप मैत्री आपण अशी पाळतो का बरं. तर हीच छोटीशी कथा आज मी तुम्हाला ऐकवली. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. धन्यवाद.